नमस्कार मंडळी, भावा बहिणींनो, स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय आहे वांगाचा विषय. म्हणजे जे आपल्या भावा बहिणींच्या चेहऱ्यावरती बऱ्याच जणांना काय असतो, वांग असतो. तर तो वांग जो आहे बऱ्याच जणांनी बरेच असे महागडे ट्रीटमेंट केलेत किंवा महागड्या ज्या आहेत क्रीमा वापरल्यात, तरीसुद्धा काय झालेलं आहे की त्यांचा जो वांग आहे तो अद्यापपर्यंत गेलेला नाही, उलट जास्त वांग वाढला. तर आज आपण, तुम्हाला तर माहितीच आहे की जे काही आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्याच्यापासून आपण काय करणार आहोत की जो वांग आहे तो वांग जो आहे तो घालवण्याचा काय करणार आहोत, आपण 100% घालवणारच आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही. आणि बऱ्याच जणांनी बघा, आता हे फुलं जे आहेत म्हणजे जे आयुर्वेदामध्ये जे सांगितलेली माहिती आहे त्यानुसार ही फुलं कशाची आहेत हो, बऱ्याच जणांना ओळखू आलेले असतील, बऱ्याच जणांना ओळखू आलेली नसतील. तर ही फुलं जी आहेत ही म्हणजे आपले जे श्री गणेश आहेत, म्हणजे आता गणपती बाप्पांचं जे आगमन होणार आहे त्यांना प्रिय अशी ही जी फुलं आहेत ती म्हणजे जास्वंदीची फुलं आहेत. आणि ही जास्वंदीची फुलं केसवाढीसाठी सुद्धा किती आहेत, फायद्याचे आहेत. त्याचप्रमाणे आपला जो चेहऱ्यावरचा वांग जो आहे तो घालवण्यासाठी सुद्धा काय आहेत, तर ही आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची अशी ही जास्वंदीची फुलं आहेत. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, तर ह्या जास्वंदीची फुलं आहेत ह्याच्यामध्ये आपण जे आपले काही घरगुती वस्तू ज्या आहेत त्या काय करणार आहोत की ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत, टाकणार आहोत. त्याच्यामुळं काय होणार आहे की आपला जो वांग आहे किंवा चेहऱ्यावरती काळपटपणा आलेला आहे किंवा चेहऱ्यावरती टॅनिंग आलेलं आहे किंवा आपली जी त्वचा जी आहे चेहऱ्याची ती कोरडी पडलेली आहे ती एकदम मऊ होणार आहे आणि वांग तर आपला 100%च गायब होणार आहे. त्याच्यामुळं आपला व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थितपणे पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून मी जी आता जे काही वस्तू बनवणार आहे, होम रेमेडी बनवणार आहे, ते तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजेत आणि तुमचा वांग जो आहे तो 100% चेहऱ्यावरून गेला पाहिजेत. असंच आपण रामबाण उपाय घेऊन आलेलो आहे बघा. तर चला मग आपण करूया व्हिडिओला सुरुवात. आणि ह्याच्यापासून होम रेमेडी जी आहे आपली ती कशा पद्धतीने आपण तयार करतोय ते पाहायचं आहे बघा. तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आणि त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, गॅसजवळ जायचं आहे आणि गॅसजवळ गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर आलेलो आहे आपण गॅसजवळ आणि सर्वप्रथम काय करूया, आपण गॅस जो आहे तो आपला चालू करून घेऊया. आणि चालू करून घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, एक पातेलं घ्यायचं आहे आणि पातेल्यामध्ये काय करायचं आहे, तर साधारणतः आपल्याला एवढं असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि कमी पण घेऊ शकता. आणि हे पाणी काय करायचं आहे आपल्याला, तर असं गॅसवरती आता ठेवायचं आहे. आणि गॅसवरती ठेवल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या पाण्याला जे आहे ती उकळी फुटू द्यायची आहे. काय करायचे आहे, तर उकळी फुटू द्यायची आहे. आणि उकळी फुटल्याच्या नंतर पुढं काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला. तर आता पाण्याला जे आहे ती उकळी फुटण्याची आपण वाट पाहूया. तर बघा आपली जी पाणी ठेवलं होतं आपण त्याला आता छान पद्धतीने बघा आता उकळी फुटलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, छान पद्धतीने उकळी फुटलेली आहे बघा ह्याच्यामध्ये आपल्या पाण्याला. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे आपण जास्वंदीची फुलं घेतलेली होती हे 2, तर ही जास्वंदीची फुलं आपल्याला काय करायची आहेत, तर हे हाय अशीच आपल्याला काय करायचे आहेत, ह्याचे देठ जे आहे ते काढून टाकायचे. आणि ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत ते छान पद्धतीने बघा ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत.
आणि हे टाकल्याच्या नंतर पाहू शकता त्यांचा जो कलर आहे तो कलर एकदम चेंज झालेला आहे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि कलर बदलल्याच्या नंतर बघा ह्याला छान पद्धतीने आपल्याला थोड्या वेळ आता हे पाणी आटवायचं आहे. म्हणजे ह्याचं जी फुलं आहेत ते छान पद्धतीने काय झाली पाहिजेत बघा, तर ही व्यवस्थितपणे शिजली पाहिजेत बघा. तर हे पाहू शकता तुम्ही की आता हे आपली जी फुलं आहेत ते छान पद्धतीने शिजून निघायला लागलेले आहेत. आणि फुलं आपली जी होती ती त्यांचा कलर कोणता होता, लाल, एकदम भडक असा कलर, लाल एकदम फुलांचा कलर होता. आणि आता तो बदलून बघा कलर कसा व्हायला लागलेला आहे, तर हे पांढरी फुलं व्हायला लागलेली आहेत किंवा पिवळी अशी फुलं इथं दिसायला लागलेली आहेत बघा. आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला आता आटवून घ्यायचं आहे बघा. तर हे किती आटवायचं आहे आपल्याला ते सांगतो मी तुम्हाला. तर ह्याला व्यवस्थितपणे जरा शिजू द्या. आणि शिजल्याच्या नंतर बघा शिजत असताना ह्याचं पाणी पण आपोआपच कमी होत राहते. तर साधारणतः ह्याचं पाणी किती होऊ द्यायचे ते सांगतो मी तुम्हाला. तर ह्याला थोड्या वेळ आणखीन शिजू द्या आपल्याला आणि ह्याचं पाणी जे आहे ते आटू द्या. आणि आता आपलं जे आहे ते छान पद्धतीने हे फुलं शिजून निघलेले आहेत. आणि पाणी पण बघा आपण किती घेतलं होतं, तर त्याचा आता तुम्हाला गॅस बंद करून दाखवतो पाणी किती राहिलं आहे ते. तर हे पाहू शकता तुम्ही, साधारणतः आपले 1 ते 2 चमचे राहील इतकंच पाणी आपलं राहिलेलं आहे बघा. तर चला आता हे पाणी पुढं काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही आपलं जे पाणी आहे ते मगाशी म्हटल्याप्रमाणे 1 ते 2 चमचे पाणी राहिलेलं आहे. आणि फुलांचा जो रंग होता तो पूर्णपणे काय झालेला आहे, तर ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आणि हे पाणी काय करायचं आहे आपल्याला, की साधारणतः हे अशा पद्धतीने फक्त पाणी जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, तर फक्त हे कलरचं जे पाणी झालं तर फुलांच्या, आणि हा जो चोथा आहे तो हा चोथाच आहे आपल्याला टाकून द्यायचा आहे, हा काही आपल्या कामाचा नाही. तर बघा इथं जे पाणी आपलं तयार झालेलं आहे, तर आता काय करायचं आहे, तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्या ज्या काही घरगुती वस्तू आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत बघा. आणि त्या वस्तू काय काय आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे पाहायचं आहे बघा. तर इथं आपण काय केलेलं आहे, हा असा मेडिकलमध्ये, बाजारामध्ये, किराणा मालाच्या दुकानामध्ये काय भेटत असतो, तर ॲलोवेरा जेल जो आहे तो भेटत असतो. आपल्याला कोरफड टाकायची नाही. तर असा ॲलोवेरा जेल जो आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला आणि तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे बघा. आणि हा वांगावरती इतका जालिम उपाय आहे ना आपला, हे पाहू शकता तुम्ही. ही कोरफडसुद्धा किंवा आपलं जे ॲलोवेरा जेल आहे ते वांगावरती खूप प्रभावी औषध आहे बघा. तर इथं काय केलेलं आहे, आपण ॲलोवेरा जेल जे आहे ते टाकलेलं आहे. आणि ते टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे ॲलोवेरा जेल जे आहे ते छान पद्धतीने आपल्याला बोटानेच काय आहे, तर हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा, हे अशा पद्धतीने. आणि हे छान पद्धतीने मिक्स झालं पाहिजेत. त्याच वेळेस आपल्याला ही जी आपली होम रेमेडी किंवा हे जी औषध आहे ह्याचा परिणाम होणार आहे बघा. त्याच्यामुळं याला व्यवस्थित मिक्स करणं खूप म्हणजे खूप आपल्याला असं गरजेचं आहे बघा. हे पाहू शकता तुम्ही. या अशा पद्धतीनं आपण हे छान पद्धतीने ॲलोवेरा जेल जे आहे ते छान पद्धतीनं मिक्स केलेलं आहे बघा. आता हे मिक्स केल्याच्या नंतर बघा आपण इथं काय घेतलेलं आहे, तर हे खोबरेल तेल घेतलेलं आहे, शुद्ध खोबरेल तेल. म्हणजेच हे आपलं कोकोनट ऑइल जे आहे ते घेतलेलं आहे. आणि हे कोकोनट ऑइलसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. बदाम तेल अजिबात आपल्याला घ्यायचं नाही. तर हे काय घ्यायचं आहे, तर आपल्याला खोबरेल तेल घ्यायचं आहे. आणि हे खोबरेल तेलसुद्धा आपण ह्याच्यामध्ये 2 ते 4 टिपके आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये हे खोबरेल तेल टाकणार आहोत. आणि हे सुद्धा आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे खोबरेल तेलसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे बघा. या अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपली होम रेमेडी
जे आहे म्हणजे जे औषध आहे ते व्यवस्थित आपण तयार करल त्याच वेळेस त्याचा फायदा होत असतो. त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित औषध तयार करणं खूप गरजेचं असतं बघा. याच्यामुळं सर्वांचं काय होणार आहे, जे टॅनिंग आहे किंवा आपली त्वचा जी कोरडी पडलेली आहे चेहऱ्याची, किंवा चेहऱ्यावरती काळपट डाग आहेत, किंवा आपला जो वांग आहे तो 100% काय होणार आहे तर निघून जाणार आहे बघा. आणि हे औषध कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे ते सुद्धा पाहायचं आहे बघा. आणि हे किती दिवस लावायचं आहे हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर आता हे खोबरेल तेलसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचे आहे बघा. तर त्याच्यानंतर आपण जी एक वस्तू महत्त्वाची घेतलेली आहे, ही वस्तू खूप म्हणजे खूपच महत्त्वाची होती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर ती वस्तू म्हणजे काय आहे तर हे पाहू शकता तुम्ही. ह्याला काय म्हणतात तर विटॅमिन ईची गोळी जी आहे. काय आहे, विटॅमिन ईची गोळी आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्याला विटॅमिन ईची खूप गरज असते. त्याच्यामुळे ही विटॅमिन ईची गोळी जी आपण घेतलेली आहे, आणि हे किती घेतलेले आहेत तर आपण 2 घेतलेले आहेत. या मेडिकलमध्ये सहजपणे उपलब्ध होतात. आपल्याला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये जायचं आणि त्यांना म्हणायचं दादा किंवा ताई असतील तर ताई आम्हाला विटॅमिन ईची गोळी द्या, आणि लय झालं तर 4 रुपयाला भेटून जाते तुम्हाला. तर अशी ही विटॅमिन ईच्या गोळ्या आपण घेतलेल्या आहेत. आणि त्या किती घेतलेल्या आहेत तर 2 घेतलेल्या आहेत. आणि ह्या दोन्ही पण गोळ्या आपल्याला काय करायच्या आहेत बघा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत बघा. तर अशी विटॅमिन ईची गोळी घेतलेली आहे. कोणाचं नाव जर लक्षात राहिलं नाही तर मेडिकलवाल्याला सांगायचं की ताई दादा की आम्हाला जी चेहऱ्याला लावायची गोळी जी आहे ती काय करा, ती गोळी द्या आम्हाला म्हणायचं. हिरवे कलरची असते, चेहऱ्याला लावण्यासाठी असते बघा आपल्या, ती लगेच देतात आपल्याला. आणि त्यांच्या लक्षात येतं की विटॅमिन ईची गोळी जी आहे ती तुम्हाला लगेच देतील. आणि आता ह्या दोन्ही पण गोळ्या आता आपल्याला काय करायच्या आहेत की छान पद्धतीने ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत बघा. तर हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हे एकत्र करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा आपल्याला, तर हे सर्व मिश्रण बघा आता आपल्याला कशा पद्धतीने लावायचं आहे. ही जी आपलं होम रेमेडी आहे किंवा हे जे औषध आहे जे वांगावरती आहे प्रभावी औषध रामबाण उपाय, तो काय करायचा आहे बघा. तर आपल्याला सहजपणे हाताने घ्यायचं आहे, कापसाने वगैरे कशाने लावायची गरज नाही. त्याच्यामुळे हे बोटांवरती घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती ज्या ज्या ठिकाणी वांग असेल किंवा ज्या ठिकाणी वांग नसेल, तुमची त्वचा काय करायची आहे की एकदम मऊ करायची आहे. जी कोरडी पडलेली चेहऱ्याची त्वचा आहे ते मऊ करायचे आहे. किंवा चेहऱ्यावरती तुमच्या जे काळे डाग पडलेले आहेत, किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले आहेत, किंवा चेहऱ्यावरती वांग आलेला आहे, टॅनिंग झालेलं आहे, ते संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर हे लावायचं आहे. तर हे कधी लावायचं आहे तर साधारणतः बघा आपल्याला काय करायचं आहे की हे जे प्रभावी औषध जे आहे ते आपल्याला संध्याकाळी लावायचं आहे. कधी, झोपण्याच्या अगोदर संध्याकाळी फक्त लावायचं आहे, सकाळी याला लावायचं नाही. आणि हे संध्याकाळी लावल्याच्या नंतर आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे तर 10 ते 15 मिनिट ह्याला लावून ठेवायचं आहे. आणि 10 ते 15 मिनिट लावून ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आपली जी चेहरा जो आहे तो काय करायचा आहे त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटाच्या नंतर आपलं जे रोजचं वापरायचं पाणी आहे तर स्वच्छ असावं. आणि आपलं जे रूम टेम्परेचरचं पाणी म्हणजे जो आपलं थंड पाणी, फ्रीजचं नाही, थंड मांडल्याच्या नंतर तुम्ही फ्रीजचं पाणी घ्याल तर आपलं जे नॉर्मल पाणी आपण रोज वापरत असतो हातपाय धुण्यासाठी किंवा चेहरा धुण्यासाठी, त्याच पाण्याने काय करायचं आहे आपल्याला तर आपला चेहरा जो आहे साबण न लावता, साबण किंवा शॅम्पू लावायचं नाही, फक्त पाण्याने छान पद्धतीने हा चेहरा जो आहे तो धुवून घ्यायचा आहे. आणि धुवून घेतल्याच्या नंतर छान पद्धतीने कॉटनचा आपला टॉवेल असेल काय असेल त्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर हे अशाच पद्धतीने हे औषध लावायचं आहे. आणि आता तुम्ही म्हणता दादा की हे औषध किती दिवस लावायचं आहे आपल्याला आणि किती दिवसांनी आपला वांग जो आहे तो जाणार आहे. तर साधारणतः बघा आपल्याला
कमीत कमी 16 ते 17 दिवस. किती? 16 ते 17 दिवस आपल्याला कंप्लीट हे रोज संध्याकाळी लावायचं आहे. त्याच्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा आहे. असं 17 दिवस करा, 16 ते 17 दिवस. त्याच्यानंतर बघा तुमचा जो चेहऱ्याचा वांग जो आहे त्या 3ऱ्या दिवसापासूनच तुमचा जायला हळूहळू सुरुवात होणार आहे. आणि 16 ते 17व्या दिवशी तुमचा जो वांग आहे तो पूर्णपणे काय झालेला दिसेल, तुम्हाला नाहीसा झालेला दिसेल. चेहऱ्यावरचा वांग नाहीसा झालेला दिसेल. जो काळपट चेहरा झालेला होता तो गोरा दिसायला सुरुवात होईल. जो कोरडा पडलेला चेहरा होता तो सुद्धा मऊ होणार आहे. चेहऱ्यावरचा वांग जाणार आहे, टॅनिंग जाणार आहे. तर अशाच पद्धतीने भावा बहिणींनो हे जे औषध मी तयार केलं तर आपण जास्वंदीच्या फुलापासून हे अशाच पद्धतीने तुम्ही तयार करायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुमचा चेहऱ्यावरचा टॅनिंग, काळपटपणा, पिंपल्स असतील, त्याच्यानंतर वांग जो आहे तो पूर्णपणे नाहीसा करायचा आहे. तर चला भेटूया अशाच माझ्या नवीन माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.